बाहेर छान पाऊस चालू आहे, तर मग अशा वातावरणामध्ये बटाट्याची गरमागरम भजी तर झालीच पाहिजे. नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भजी. तर त्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे. त्याची इथे आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही सालं नाही काढली तरी देखील चालणार आहे, पण मी सालं काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. तर इथे मी सालं काढून घेतलेली आहे. आता आपण याला स्लाइसमध्ये कट करून घेऊया, गोल पीस. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करणार आहे. इथे तुम्ही उभ्या आकारामध्ये देखील स्लाइस पातळ असे लांबसर कापू शकता. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन इथे बटाट्याची भजी बनवू शकता. मी इथे गोल बनवलेली आहे. आणि बघा, ह्या स्लाइस अशा खूप पातळ पण नको आहे, अशा मीडियम साईजमध्ये ठेवायच्या आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेपर्स बनवायची जी तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही त्याच्याने देखील बनवू शकता, पण त्याने काय होईल, खूप पातळ होतात स्लाइस. त्यामुळे आपण सुरीने कट केलेले चांगले. तर इथे झालेले आहे आपले बटाट्याचे स्लाइस करून. आता आपल्याला ह्याला पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, जे बटाट्यामध्ये स्टार्च असतं ते निघून जाईल. तर इथे मी स्लाइस धुवून घेतला आहे. तर हे मी 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपले स्लाइस तयार झालेले आहे. बटाटा छोटा घ्यायचा आहे, त्यामुळे काय होईल, आपले पकोडे पण छान छोटे छोटे होतील आणि दिसायला पण छान दिसतात. तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ यासाठी की एक 5-10 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल, बटाट्यामध्ये थोडंसं मिठाची चव उतरेल, त्यामुळे टेस्ट छान लागते आपल्याला पकोड्यांची. नाहीतर मग काय होईल की बटाटे असे गोडसर लागतात खाताना. आता इथे मी पीठ भिजवून घेत आहे. त्यासाठी मी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. एक 4 ते 5 चमचेसारखं मी इथे पीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद नाही टाकली तरी देखील चालणार आहे, पण थोडीशी टाकली आहे मी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि ओवा इथे नक्की घाला, ओव्याची चव छान लागते. ओवा थोडासा हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा. आणि जिऱ्याची पावडर घेतलेली थोडी. खूप जास्त काही घालण्याची गरज नाही आहे. इथे सिंपल आणि साधे आपले भजे बनवणार आहोत आपण. आणि चिमूटभर मी इथे सोडा घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि छान भिजवून घेऊयात. आपल्याला पकोडी बनवायचे आहे, त्यासाठी इथे पीठ आपल्याला पातळच भिजवायचं आहे, खूप घट्ट नाही भिजवायचं. हे बघा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे माझं. आता मी पकोडे बनवायला घेते. तोपर्यंत आपले स्लाइस देखील मिठाच्या पाण्यामध्ये छान भिजलेले आहे. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर इथे पकोडे बनवायला सोडलेले आहे मी तेलामध्ये. पिठामध्ये आपले स्लाइस बटाट्याच्या बुडवून घ्यायच्या आणि लगेच तेलामध्ये सोडायच्या.
मीडियम गॅसवरच तळलेलं आहे, त्यामुळे काय होईल, आपली पकोडी छान क्रिस्पी कुरकुरीत होतील. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे आहे. तर बघा किती छान आपले पकोडे, बटाट्याची भजी इथे तळून झालेली आहे. दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे आहे. बघा किती छान फुगलेले पण आहे. आता हे मी काढून घेते. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व भजे, बटाट्याची जी भजी आहे ती आपली तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली बटाट्याची भजी तयार आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असं पावसाच्या वातावरणामध्ये बटाट्याची भजी खायला मजा येते. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.